नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, कसं असते, दूध व्यवसायात चढ उतारा येत असतो, पण त्यासाठी काय करायचं असतं मित्रांनो. आज बघा कसे आता आजची सिच्युएशन कशी आहे. तर प्रत्येक गोष्ट भयाच्या जीवावर सोडून चालत नाही. मेन म्हणजे काय होतं आहे, आता बघा आमच्या आजचं उदाहरण घ्या. मी रोज सकाळ संध्याकाळी दुधाच्या टायमाला गोट्यामध्ये हजर असतो आहे. तरी पण बघा आज भयान चारा टन सगळ्यांनी टाकलेला. जर पहिला गाय चारा खात होती, पण नंतर खायची बंद केली. तर मी बी गोट्यातून फिरत असतो, ये जा करत असतो, बघत असतो कोण चारा खाल्ले कोण चारा खाया नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी पण ऑब्झर्वेशन करत असते. तर मित्रांनो बघा, आज ही गाय आहे. ह्या गायीनं आज चारा पण खाल्लेला नाही, गोळी पण खाल्लेली नाही, तरी आणि दूध पण पूर्ण कमी दिले. मग त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भैयाच्या जीवावर सगळी गोष्ट सोडून चालत नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये पण गोट्यामध्ये मालक असणे खूप गरजेचे असतात, लक्ष देणे खूप गरजेचे असतं. त्याशिवाय गोटा आपला यशस्वी होणार नाही. प्रत्येक गोष्ट ही भैयाच्या जीवावर सोडून चालत नसते मित्रांनो. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपण मालकानं कायम गोट्यात दुधाच्या टायमाला, दूध काढण्याच्या टायमाला हजर असणे खूप गरजेचं असतं. आता बघा, दूध धंद्यात हा टायमिंग वेळ बघून चालत नसते मित्रांनो. कारण कधी गरज पडेल, कधी हे यावं लागेल, त्यासाठी कायम तयार राहावं लागतं. कटाळा करून चालत नाही. आता मित्रांनो, ह्या गाईन दूध दिलेलं नाही, आज फक्त एक बारडी दूध दिलेलं आहे. तर मित्रांनो, आत्ता जर वेळेत जर ट्रीटमेंट करून जर घेतली त्या जनावराची, तर ते जनावर उद्या कवर होतं आणि दुसऱ्या दिवशी परत दूध देतं. त्यामुळं मित्रांनो, कुठलेही जनावर आजार पडले की लगेच त्याची ट्रीटमेंट करून घेत जावा. ट्रीटमेंट करून घेतल्यामुळं लगेच आपलं परत जनावर लगेच कवर होतं, लगेच दूध द्यायला सुरू करतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.